स्वागत आहे आपलं मेघधरा चॅनलमध्ये। इथे मी तोरणपट्टी बनवलेली आहे, तर आपण पुढे तोरण विणणार आहोत। त्यासाठी पहिले 3 चेन दिले आहेत मी, त्यानंतर आपल्याला क्रोशिया बनवायचे आहे। इथे एकूण 6 या 6 क्रोशिया नंतर पुढे आपल्याला 5 चेन वरती सेम 5 चेन द्यायचे आहेत वरती। या 5 चेन त्यानंतर खाली सेम 1 2 3 4 5 चेन सोडायचे आहेत आणि त्यानंतर खाली आपल्याला इथे चेन बनवून घ्यायचे आहेत। हाफ क्रोशिया बनवून झाल्यानंतर पुढे सेम आपल्याला 5 चेन बनवायचे आहेत। 5 चेन या त्यानंतर खाली सेम 1 2 3 4 5 चेन सोडायचे आहेत आणि आपल्याला इथे या घरामध्ये एकूण 4 क्रोशिया बनवायचे आहेत। या 4 क्रोशिया नंतर पुढे सेम आपल्याला 5 चेन बनवायचे आहेत। त्यानंतर सेम खाली 5 चेन सोडायचे आहेत आणि इथे आपल्याला हाफ क्रोशिया बनवायचे आहेत। तीन त्यानंतर सेम 1 2 3 4 5 चेन झाल्यानंतर इथे आपल्याला 2 क्रोशिया बनवायचे आहेत 5 चेनच्या खाली। पुढे सेम 5 चेन त्यानंतर मागील प्रमाणे सेम इकडे 5 चेन खाली सोडल्यानंतर इथे आपल्याला हाफ क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत। परत सेम 5 चेन या 5 चेन नंतर खाली सेम 5 चेन सोडायचे आहेत आणि या घरामध्ये इथे आपल्याला 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत। त्यानंतर सेम पुढे आपल्याला 5 चेन खाली 5 चेन सोडायचे आहेत आणि हाफ क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत। तर सेम 1 2 3 4 5 या 5 चेन नंतर इथल्याप्रमाणे इकडे आपल्याला खाली 5 चेन सोडायचे आहेत आणि 2 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत। परत सेम 5 चेन आणि इकडे परत हाफ क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत। असंच विणत ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला क्रोशियावरती क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत सेम। त्यानंतर या चेनवरती आपल्याला 5 चेनवरती 9 क्रोशिया बनवायचे आहेत। एक झाला 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आपल्याला पुढे 5 चेन बनवायचे आहेत। 1 2 3 4 5 चेन ह्या 5 चेनच्या साइडच्या 2 चेनवरती आपल्याला चेनमध्ये आपल्याला 4 क्रोशिया बनवायचे आहेत।
3 हे 4. त्यानंतर आपल्याला ह्या 4 क्रोशियावरती आपल्याला 3 चेन द्यायचे आहेत. 2 3 चेन ह्या, आणि इकडे या 2 इकडे नाही तर इकडच्या साईडला 4 क्रोशियाच्या शेजारच्या चेनमध्ये आपल्याला 4 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर 5 चेन द्यायचे आहेत. 5 चेन ह्या 3 क्रोशिया सोडल्या त्या इकडच्या चेनमध्ये आपल्याला एकूण 14 15 आणि 16 असे एकूण 16 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर 5 चेन द्यायचे आहेत. या 5 चेन आणि ह्या 4 क्रोशियाच्या साईडच्या चेनमध्ये आपल्याला मागील प्रमाणे दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला 2-2 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर ह्या 4 क्रोशियावरती 3 चेन बनवायचे आहेत मागील प्रमाणे सेम, आणि साईडच्या 2 चेनमध्ये 4 क्रोशिया बनवायच्या आहेत. त्यानंतर सेम पुढे 5 चेन बनवायचे आहेत. या 5 चेन आणि इकडे 8 आणि इकडे 8 अशी एकूण आपल्याला मागील प्रमाणे 16 क्रोशिया बनवायचे आहेत. या 16 क्रोशियानंतर सेम मागील प्रमाणे इथे आपल्याला कसं विणलं आहे तसंच पुढे पण आपल्याला विणायचं आहे. परत 5 चेन द्यायचे आहेत. आणि इथे ह्या साईडच्या चेनवरती आपल्याला 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. मध्यभागी 3 चेन द्यायचे आहेत 4 क्रोशियावरती, आणि साईडच्या 2 चेनमध्ये सेम मागीलप्रमाणे आपल्याला 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. असंच विणत जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. तिसऱ्या स्टेपमध्ये क्रोशियावरती क्रोशिया बनवायचे आहेत आपल्याला सेम. त्यानंतर पुढे ह्या क्रोशियावरती आपल्याला 8 क्रोशिया बनवायचे आहेत. साईडचा एक क्रोशिया कमी करून परत आपल्याला पुढे 5 चेन द्यायचे आहेत. या 5 चेन, त्यानंतर समोर ह्या चेनच्या 2 चेनच्या घरामध्ये आपल्याला 4 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर इथे 5 चेन द्यायचे आहेत.
आणि ह्या 3 चेनवरती आपल्याला एकच क्रोशिया बनवायचा आहे. परत सेम पुढे 5 चेन आणि साईडच्या या चेनमध्ये आपल्याला सेम मागीलप्रमाणे 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर 5 चेन, या 5 चेन नंतर या क्रोशियावरती आपल्याला हाफ क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. एक साईडचे क्रोशिया सोडायचे आहेत आणि हाफ क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर 5 चेन सेम मागीलप्रमाणे आणि साईडच्या ह्या 2 चेनवरती आपल्याला सेम 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. अशीच ही मागीलप्रमाणे स्टेप रिपीट करायची आहे पुढे विणत. परत पुढे 5 चेन आणि ह्या 3 चेनवरती आपल्याला एक क्रोशिया बनवायचा आहे मध्यभागी. आणि साईडच्या या चेनमध्ये क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. परत पुढे 5 चेन द्यायचे आहेत आणि मागीलप्रमाणे या क्रोशियावरती हाफ क्रोशिया या साईडची चेन सोडून साईडची क्रोशिया सोडून बनवून घ्यायचे आहेत. असंच विणत ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. चौथ्या स्टेपमध्ये आपल्याला साईडला क्रोशियावरती क्रोशिया घेतल्यानंतर परत पुढे आपल्याला हाफ क्रोशिया घ्यायचे आहेत. साईडचा एक क्रोशिया कमी करायचा आहे. त्यानंतर सेम मागीलप्रमाणे 5 चेन द्यायचे आहेत. या 5 चेन या साईडच्या 2 चेनमध्ये आपल्याला सेम इथे 4 क्रोशिया बनवायचे आहेत. परत 5 चेन बनवायचे आहेत. या 5 चेन बनवल्यानंतर इथे मध्यभागी आपल्याला 5 हाफ क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर 5 चेन त्यानंतर सेम चेनच्या इकडच्या साईडच्या 2 चेनमध्ये आपल्याला मागीलप्रमाणे 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत.
5 चेन द्यायचे आहेत. या 5 चेन दिल्यानंतर साईडचे क्रोशिया सोडायचे आहेत आणि मध्यभागी 5 हाफ क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर परत 5 चेन द्यायचे आहेत. साईडच्या चेनमध्ये आपल्याला 2-2 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. एकूण 4 क्रोशिया बनवायचे आहेत. एका चेनमध्ये 2 आणि दुसऱ्या चेनमध्ये 2. त्यानंतर सेम पुढे 5 चेन. त्यानंतर इथे आपल्याला 5 हाफ क्रोशिया बनवायचे आहेत. परत 5 चेन द्यायचे आहेत. सेम या चेनमध्ये साईडच्या 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर 5 चेन, साईडचे 4-4 क्रोशिया सोडून द्यायचे आहेत आणि मध्यभागी 5 हाफ क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर सेम पुढे 5 चेन असंच विणत जायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायचे आहे. या स्टेपमध्ये साईड क्रोशियावरती क्रोशिया दिल्यानंतर पुढे आपल्याला इथे 2 क्रोशिया द्यायचे आहेत. त्यानंतर 5 चेन आणि ह्या चेनच्या इथे साईडच्या 2 चेनमध्ये आपल्याला 4 क्रोशिया भरवायचे आहेत. हे 4 क्रोशिया, त्यानंतर 5 चेन द्यायचे आहे. ह्या 5 चेन दिल्यानंतर ह्या हाफ क्रोशियावरती आपल्याला एकूण 11 हाफ क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. मधले 5 असे एकूण 11 बनवायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. त्यानंतर सेम पुढे 5 चेन द्यायचे आहेत. या 5 चेन आणि इथे या साईडला आपल्याला या चेनमध्ये 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे पुढे आपल्याला 5 चेन द्यायचे आहेत. 5 चेन आणि ह्याच्या मध्यभागी आपल्याला 2 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत.
त्यानंतर 5 चेन, साईडच्या या क्रोशियाच्या चेनमध्ये आपल्याला 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. नंतर सेम पुढे 5 चेन, त्यानंतर मागील प्रमाणे इकडे आपण 11 हाफ क्रोशिया बनवले होते तसेच इकडे पण आपल्याला या चेनमध्ये आपल्याला 11 हाफ क्रोशिया बनवायचे आहे. त्यानंतर 5 चेन, असंच पुढे विणत जायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायचे आहे. या स्टेपमध्ये आपल्याला क्रोशियावरती क्रोशिया बनवल्यानंतर पुढे सेम 2 क्रोशिया, त्यानंतर 2 चेन द्यायचे तिथं. त्यानंतर सेम ह्या चेनमध्ये आपल्याला मागील प्रमाणे 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. पुढे आपल्याला 5 चेन द्यायचे आहेत. या 5 चेन आणि इथे आपल्याला ह्या क्रोशियाच्या हाफ क्रोशियावरती आणि साईडच्या चेनमध्ये एकूण असे आपल्याला 15 क्रोशिया बनवायचे आहेत. या स्टेपमध्ये आपल्याला ह्या 6 क्रोशियानंतर परत एक क्रोशिया बनवायचा आहे. मध्यभागी 2 चेन द्यायचे आहेत आणि ह्या चेनमध्ये 4 क्रोशिया बनवल्यानंतर पुढे आपल्याला 5 चेन आणि नंतर पुढे येते आपल्याला ह्या चेनमध्ये क्रोशिया बनवायचे आहेत. एकूण 15 क्रोशिया बनवायचे आहेत आपल्याला इथे. त्यानंतर ह्या चेनमध्ये एक आणि दुसऱ्या चेनमध्ये एक असे दोन्ही मिळून एक क्रोशिया बनवायचा आहे. परत समोर पुढे ह्या चेनमध्ये एक, ह्या चेनमध्ये एक, ह्या चेनमध्ये एक असे करून हे एकत्र बनवून घ्यायचं आहे. परत सेम पुढेही असंच एक आणि दुसरा एकत्र करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे चेनमध्ये क्रोशिया, साईडचे 3 क्रोशिया बनवायचे आहेत. एकूण असे 15 क्रोशिया झालेले आहेत बनवून. त्यानंतर पुढे सेम
5 चेन द्यायचे आहेत, 5 चेन आणि इकडील चेनमध्ये समोरील खालीलप्रमाणे 2 चेनमध्ये 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर मध्यभागी 2 चेन द्यायचे आहेत तिथं आपल्याला आणि समोरील या 2 चेनमध्ये 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. पुढे सेम 2 3 4 5 चेन द्यायचे आहेत आणि मागील प्रमाणे इथे आपल्याला 15 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे समोर एक आणि दुसऱ्या चेनमध्ये अशी मिळून दोन्हीमध्ये 1 क्रोशिया. त्यानंतर पुढे समोर एक, दुसऱ्या चेनमध्ये 1, तिसऱ्या चेनमध्ये 1 अशी 3 मिळून 1 एकत्र करायचं आहे. त्यानंतर पुढे सेम पुढच्या चेनमध्ये 1 आणि समोरील चेनमध्ये 1 अशी करून एकत्र करून घ्यायचे आहे. समोर एका चेनमध्ये 1 क्रोशिया आणि समोर 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे मागील प्रमाणेच आपल्याला सेम 5 चेन द्यायचे आहेत. 5 चेन आणि समोरील चेन 2 चेनमध्ये 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर मध्यभागी 2 चेन, समोरील चेनमध्ये सेम मागील प्रमाणे 4 क्रोशिया. त्यानंतर 5 चेन आणि सेम या हाफ क्रोशियावरती आपल्याला मागील प्रमाणे 15 क्रोशिया बनवायचे आहेत. असंच मिळत जायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. या स्टेपमध्ये आपल्याला साईडच्या ह्या 6 क्रोशिया बनवून झाल्यानंतर ह्या 2 चेनमध्ये आपल्याला 4 क्रोशिया बनवायच्या आहेत. त्यानंतर 5 चेन, दिल्यानंतर इकडे या चेनला आपल्याला साईडच्या 3 चेनमध्ये आपल्याला हाफ क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला इथे समोर 9 चेन द्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9
या 9 चेन दिल्यानंतर पुढे आपल्याला सेम इकडे ह्या चेनमध्ये इकडच्या सारखेच इकडे हाफ क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत चेनमध्ये. हे साईडचे 3 हाफ क्रोशिया बनवून झाल्यानंतर सेम पुढे 5 चेन द्यायचे आहेत. हे 5 चेन आणि ह्या 2 चेनच्या मध्यभागी आपल्याला इथे 4 क्रोशिया बनवायचे आहेत. या 4 क्रोशियानंतर पुढे सेम 5 चेन आणि सेम मागील प्रमाणे इथे साईडच्या चेनमध्ये आपल्याला 3 हाफ क्रोशिया बनवायचे आहेत. सेम पुढे 9 चेन या 9 चेन नंतर समोरील या चेनमध्ये सेम 3 हाफ क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. सेम पुढे 5 चेन या 5 चेन नंतर सेम मागील प्रमाणे या 2 चेनच्या ठिकाणी आपल्याला 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. सेम असं सिविनच जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. या स्टेपमध्ये आपल्याला 6 क्रोशियावरती 6 क्रोशिया त्यानंतर 2 चेन द्यायचे आहेत आणि या 4 क्रोशियावरती समोरील चेनमध्ये आपल्याला 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे आपल्याला 5 चेन द्यायचे आहेत आणि या चेनमध्ये आपल्याला 15 क्रोशिया बनवायचे आहेत. या 15 क्रोशियानंतर परत आपल्याला 5 चेन द्यायचे आहेत आणि समोरील या चेनमध्ये आपल्याला 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर सेम पुढे आपल्याला इथे 2 चेन ठेवायचे आहेत खालीलप्रमाणे आणि समोरील चेनमध्ये पुढे पण 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत.
त्यानंतर 5 चेन आणि सेम मागील प्रमाणे इकडे पण आपल्याला ह्या चेनमध्ये 15 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. या 15 क्रोशियानंतर पुढे सेम आपल्याला 5 चेन द्यायचे आहेत आणि समोरील चेनमध्ये आपल्याला 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर 2 चेन आणि समोरील चेनमध्ये 2 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे सेम 2 क्रोशिया, त्यानंतर 5 चेन, सेम मागील प्रमाणे या चेनमध्ये 15 क्रोशिया बनवायचे आहेत. असंच विणत जायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. या स्टेपमध्ये आपल्याला ह्या 6 क्रोशिया बनवून झाल्यानंतर पुढे आपल्याला इथे 5 चेन द्यायचे आहेत. त्यानंतर ह्या 4 क्रोशियाच्या समोरील चेनमध्ये आपल्याला सेम 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. समोर चेनमध्ये पण सेम 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर 5 चेन द्यायचे आहेत. आणि साईडची 2 घरं सोडून आपल्याला हाफ क्रोशिया बनवायचे आहेत. मध्यभागी असे हाफ क्रोशिया बनवून झाल्यानंतर पुढे सेम 5 चेन द्यायचे आहेत. त्यानंतर इथे आपल्याला साईडच्या चेनमध्ये 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर सेम 5 चेन आणि ह्यामधल्या 2 चेनच्या ठिकाणी आपल्याला 2 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर 5 चेन द्यायचे आहेत. सेम पुढे या चेनमध्ये आपल्याला 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे 5 चेन आणि समोरून 2 क्रोशिया सोडून परत आपल्याला हाफ क्रोशिया बनवायचे आहेत.
त्यानंतर 5 चेन द्यायचे आहेत सेम मागील प्रमाणे. चार क्रोशिया बनवून झाल्यानंतर परत आपल्याला 5 चेन द्यायचे आहेत आणि ह्या 2 चेनच्या घरामध्ये आपल्याला 2 क्रोशिया बनवायचे आहेत. सेम पुढेही 5 चेन बनवायचे आहेत आणि चेनच्या ठिकाणी ते 4 क्रोशिया बनवायचे आहेत. असंच विनत विनत समोरील स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. या स्टेपमध्ये आपल्याला ह्या 6 क्रोशिया झाल्यानंतर इथे आपल्याला या चेनमध्ये साईडला 3 हाफ क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर 5ची चेन आणि साईडच्या चेनमध्ये इथे आपल्याला सेम खालीलप्रमाणे 4 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर 5 चेन द्यायचे आहेत. मध्यभागी आपल्याला 5 हाफ क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. नंतर सेम पुढे आपल्याला 5 चेन द्यायचे आहेत. त्यानंतर साईडच्या या चेनमध्ये सेम खालीलप्रमाणे 4 क्रोशिया बनवायचे आहेत. या स्टेपमध्ये 6 क्रोशिया झाल्यानंतर पुढे आपल्याला हे खाली आपण हाफ क्रोशिया बनवले होते तसेच सेम आपल्याला यामध्ये हाफ क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर 5 चेन द्यायचे आहेत. आणि सेम हे 4 क्रोशिया सोडून पुढच्या क्रोशियाच्या चेनमध्ये सेम आपल्याला 4 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर पुढे 5 चेन मध्यभागी बरोबर आपल्याला इथे 2 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर सेम पुढे 5 चेन द्यायचे आहेत. साईडच्या चेनच्या घरामध्ये 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर सेम पुढे 5 चेन इथे आपण खाली 5 हाफ क्रोशिया बनवले होते तर आपल्याला इथे पुढे आपल्याला एकूण 11
हाफ क्रोशिया बनवायचे आहेत. हे 11 क्रोशिया झाल्यानंतर सेम पुढे 5 चेन, समोरील चेनच्या घरामध्ये 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे 5 चेन, मागील प्रमाणे याच्या मध्यभागी आपल्याला 2 क्रोशिया बनवायचे आहेत. सेम पुढे 5 चेन बनवायचे आहेत. चेनच्या साईडला 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर 5 चेन, सेम मागील प्रमाणे इथे आपल्याला 11 हाफ क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर सेम पुढे 5 चेन द्यायचे आहेत. समोरील चेनच्या घरामध्ये क्रोशियाच्या वरती 4 क्रोशिया बनवायचे आहेत. असंच विनत विनत जायचं आहे आणि स्टेप पण पूर्ण करून घ्यायची आहे. यानंतर पुढे आपल्याला इथे मी लोकर कट केलेली आहे, तर इथे आपल्याला लोकर जॉईन करून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे आपल्याला क्रोशिया बनवायचे आहेत ह्या चेनच्या घरामध्ये. या 4 क्रोशियानंतर आपल्याला पुढे इथे 2 चेन द्यायचे आहेत आणि समोरील चेनमध्ये 2 क्रोशिया आणि त्यानंतर पुढच्या चेनमध्ये पण 2 क्रोशिया, अशा करून एकूण 4 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर पुढे सेम 5 चेन द्यायचे आहेत. 5 चेन, त्यानंतर आपल्याला खालील प्रमाणे इथे आपण कसं क्रोशिया बनवलेले आहेत तसेच इथे आपल्याला एकूण 15 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर 5 चेन द्यायचे आहेत. 5 चेन, समोरील चेनमध्ये आपल्याला सेम मागील प्रमाणे 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. मध्यभागी 2 चेन, सेम पुढं याही घरामध्ये आपल्याला 2 क्रोशिया आणि समोरील
चेनच्या घरामध्ये 2 क्रोशिया, असे एकूण 4 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर 5 चेन, सेम मागील प्रमाणे इथे आपल्याला 15 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. परत पुढे सेम 5 चेन, समोरील चेनच्या घरामध्ये एकूण 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. मध्यभागी 2 चेन, समोरील या घरामध्ये पण 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. मध्यभागी आपल्याला चार क्रोशिया बनवायचे आहेत. आता नंतर त्यानंतर 5 चेन द्यायचे आहेत. 5 चेन आणि समोरील क्रोशियाच्या पुढील चेनमध्ये आपल्याला 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. ह्या 4 क्रोशियानंतर पुढे 5 चेन, त्यानंतर आपल्याला इथे हाफ क्रोशिया 2 आणि 3 द्यायचे आहेत. त्यानंतर 9 चेन द्यायचे आहेत इथं. त्यानंतर समोर इथे हाफ क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर 5 चेन, आणि समोरील या 2 चेनच्या घरामध्ये आपल्याला 4 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर सेम पुढे 5 चेन, इथे 3 हाफ क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर मागील प्रमाणे 9 चेन, समोर चेनमध्ये परत हाफ चेन, हाफ क्रोशिया, परत 5 चेन द्यायचे आहेत. आणि समोरील ह्या घरामध्ये आपल्याला 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. इथे कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे लवकर जॉईन करून घ्यायचे आहे. इथे चेनच्या घरामध्ये आपल्याला चार क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर सेम पुढे 5 चेन बनवायचे आहेत आणि 9 चेनच्या घरामध्ये आपल्याला एकूण 15 क्रोशिया बनवायचे आहेत.
हे क्रोशिया बनवून झाल्यानंतर परत 5 चेन द्यायचे आहेत आणि समोरील चेनच्या घरामध्ये आपल्याला सेम 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे 2 चेन द्यायचे आहेत आणि समोरील चेनच्या घरामध्ये 4 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर 5 चेन. सेम मागील प्रमाणे इकडे पण आपल्याला 15 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. या स्टेपमध्ये इथे लोकर जॉईन केल्यानंतर 4 क्रोशिया, त्यानंतर 5 चेन, मध्यभागी ते 5 हाफ क्रोशिया, त्यानंतर 5 चेन, त्यानंतर 4 क्रोशिया, त्यानंतर 5 चेन. समोर इथे आपल्याला या चेनच्या घरामध्ये आपल्याला 5 हाफ क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर 5 चेन द्यायचे आहेत आणि समोरील क्रोशियाच्या पुढे आपल्याला 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर 5 चेन. साइडचे क्रोशिया सोडून मध्यभागी आपल्याला 5 हाफ क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर 5 चेन द्यायचे आहेत आणि समोरील चेनच्या घरामध्ये 4 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. या स्टेपमध्ये इथे लोकर जॉईन करून घेतल्यानंतर हे 4 क्रोशिया, त्यानंतर आपल्याला 5 चेन द्यायचे आहेत आणि मध्यभागी बरोबर 2 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर सेम पुढे 5 चेन. समोरील चेनच्या घरामध्ये त्यानंतर 5 चेन द्यायचे आहेत. इथे आपण 5 हाफ क्रोशिया बनवले होते, तर आपल्याला वरती एकूण 11 हाफ क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर 5 चेन द्यायचे आहेत. पाच चेन आणि समोरील या चेनच्या घरामध्ये क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर 5 चेन. समोरील हाफ क्रोशियाच्या घरामध्ये 2 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत.
परत 5 चेन द्यायचे आहेत आणि समोरील चेनच्या घरामध्ये 4 क्रोशे बनवायचे आहेत. इथे लोकर जॉईन करून घेतल्यानंतर 4 क्रोशे या मध्यभागी 2 चेन, समोरील चेनच्या घरामध्ये मागील प्रमाणेच आपल्याला 4 क्रोशे बनवायचे आहेत. त्यानंतर 5 चेन द्यायचे आहेत. आणि इथे आपल्याला एकूण 15. त्यानंतर समोर सेम 5 चेन द्यायचे आहेत. समोरील क्रोशेच्या चेनमध्ये क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर 2 चेन आणि समोरील चेनच्या घरामध्ये 4 क्रोशे बनवायचे आहेत. इथे कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर सेम इथे पुढे आपल्याला मध्यभागी 4 क्रोशे बनवायचे आहेत. त्यानंतर 5 चेन द्यायचे आहेत. इथे आपल्याला हाफ 3 क्रोशे बनवायचे आहेत. मध्यभागी 9 चेन द्यायचे आहेत. समोर परत हाफ क्रोशे 3, परत 5 चेन, समोरील चेनच्या घरामध्ये 4 क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला. परत या साईडला, या चेनच्या साईडला आपल्याला इथे हे लोकर जॉईन करून घ्यायचे आहे. इथे लोकर जॉईन करून घेतल्यानंतर 4 क्रोशे, त्यानंतर 5 चेन द्यायचे आहेत. आणि या चेनच्या मध्यभागी आपल्याला एकूण 15 क्रोशे बनवायचे आहेत. या 15 क्रोशे बनवून झाल्यानंतर पुढे आपल्याला 5 चेन द्यायचे आहेत. या 5 चेन आणि समोरील चेनच्या घरामध्ये आपल्याला सेम मागील प्रमाणे 4 क्रोशे बनवायचे आहेत. आणि ते कट करून घ्यायचं आहे. इथे लोकर जॉईन करून घेतल्यानंतर परत आपल्याला इथे 4 क्रोशे बनवायचे आहेत. 5 चेन दिल्यानंतर आपल्याला 11 हाफ क्रोशे बनवायचे आहेत. मध्यभागी त्यानंतर 5 चेन द्यायचे आहेत आणि समोरील चेनच्या घरामध्ये मागील प्रमाणे 4 क्रोशे बनवायचे आहेत.
इथे हे कट करून घ्यायचं आहे. परत हे सेम इकडे जॉईन करून घ्यायचं आहे आपल्याला. ह्या 4 क्रोशेनंतर परत 5 चेन आपल्याला द्यायचे आहेत. 5 चेन आणि इथे मध्यभागी आपल्याला 5 हाफ क्रोशे बनवायचे आहेत. त्यानंतर सेम पुढे 5 चेन आणि समोर इकडे सेम 4 क्रोशे बनवून घ्यायचे आहेत आणि साईडला कट करून घ्यायचं आहे. इकडे लवकर जॉईन करून झाल्यानंतर 4 क्रोशे आहे. त्यानंतर 5 चेन मध्यभागी आपल्याला बरोबर 2 हाफ क्रोशे बनवायचे आहेत. परत 5 चेन द्यायचे आहेत आणि समोरील चेनच्या घरामध्ये खालीलप्रमाणे 4 क्रोशे बनवून घ्यायचे आहेत आणि साईडला कट करून घ्यायचं आहे. सेम असंच इकडे पण आपल्याला मध्यभागी ह्या 2 स्टेपला विणायचं आहे आणि ह्या 2 स्टेपला विणायचं आहे. सर्व बाजूने अशी चेन लावून घ्यायची आहे आणि परत दुसऱ्या वेळेस पण अजून एकदा चेन लावायची आहे पूर्ण आणि नंतर गोंडी लावायची आहे. असे हे तोरण तयार झालेले आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.